हॅलो एव्हरीवन. एज सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची कविता क्रमांक 9 उजाड उघडे माळ रानही ही कविता जी आहे त्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं ते पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा बरं का, परीक्षेमध्ये हा प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. मग एकूण तुम्हाला 6 कृती दिल्या जातात. पैकी पहिली आणि दुसरी कृती ही कंपल्सरी असते आणि बाकी इतर ज्या 4 कृती आहेत त्यापैकी तुम्हाला 3 कृत्या लिहायच्या असतात. तर जर बघूया, हा रसग्रहणचा जो टॉपिक आहे तो एकूण 8 गुणांसाठी असतो. तर या कवितेचं आपण रसग्रहण पाहणार आहोत. अर्थात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचं स्पष्टीकरण देणार आहोत. पण हे स्पष्टीकरण मी तुम्हाला नॉन मराठी विद्यार्थी जे आहेत, अर्थातच ज्या विद्यार्थ्यांना मराठी समजण्यामध्ये अडथळे येतात अशा विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून स्पष्टीकरण देणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न विचारला जातो, प्रस्तुत कवितेच्या कवी कवयित्रीचे नाव. तर कवयित्रीचे नाव आहे ललिता गादगे आणि हा 1 गुणांचा प्रश्न आहे. यानी प्रस्तुत कविता के कवि या कवयित्री का नाम क्या है. प्रश्न दूसरा है, प्रस्तुत कवितेचा विषय. प्रस्तुत कविता का विषय क्या है. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीच्या सौंदर्यात झालेल्या सुंदर बदलांचं वर्णन केलेलं आहे. इसका मतलब ये है कि वसंत ऋतु के आगमन के कारण हमारी पृथ्वी पर जो सुंदरता छाई हुई है उसका वर्णन इस कविता के द्वारा किया गया है. त्यानंतर प्रश्न तीसरा, खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. हा 2 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला कवितेतील कोणत्याही 2 ते 4 ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा तुमच्या शब्दामध्ये अतिशय सोप्या भाषेत अर्थ लिहावयाचा आहे. तर तो हम अभी इसका मतलब लिखते हैं. कैसे. कवयित्री म्हणते की वसंतामध्ये फुलणारी नवी पालवी अर्थात पोपटी रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोनी मुरडत येत आहे. नागफणीची झाडे जणू काही दाट तांबड्या रंगांची कर्णफुले घालून सजली आहेत. इसका मतलब यह है कि कवयित्री कहती है कि वसंत ऋतु के आगमन के कारण ये जो पेड़ है उनको नए पत्ते आए हैं और ये नए पत्ते जो है वो हरे रंग के दिखाई देते हैं. आणि त्याचबरोबर लिंबोनी नावाची एक जे झाड आहे ते झाड जणू काही हिरवी वस्त्र परिधान करून मुरडत म्हणजे लाजत येत आहे. नागफणीची झाडे जी आहेत त्या झाडांवरती तांबड्या रंगाची फुलं येतात आणि म्हणून कवयित्रीने असं म्हटलेलं आहे की जणू काही तांबड्या रंगाची कर्णफुले घालून ही लिंबोनी, माफ करा, नागफणी जणू काही नटून थटून आलेली आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, कवितेतून मिळणारा संदेश. निसर्ग भरभरून मानवाला समृद्धी देतो. पर्यावरण टिकवणे व प्रदूषण टाळणे हे अखिल मानवजातीसाठी गरजेचे आहे असा संदेश ही कविता देते. प्रश्न 5वा, कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण. ही कविता मला खूप आवडली. निसर्गाचे मनोहारी वर्णन यात केले असून कविता लयबद्ध आहे. कवितेच्या वाचनाने वसंताच्या आगमनाने होणारा बदल सोप्या शब्दात वर्णन केलेला आहे. तो ये कविता मुझे बेहद पसंद है और कविता में जो वसंत ऋतु का आगमन होता है उस समय अब पृथ्वी पर जो हरियाली छाती है, जो खूबसूरती बढ़ती है, उसका वर्णन इस कविता में किया हुआ है. प्रश्न क्रमांक 6वा, खालील शब्दांचे अर्थ लिहा. नजराना भेटवस्तू, तांबडी लाल, जर्द गडद, वसने कपडे. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, असे वेगवेगळे मुद्दे 6 विचारले जातील
त्या मुद्द्यांपैकी प्रश्न क्रमांक 1 आणि 2 यांना प्रत्येकी 1 गुण आहेत आणि उरलेले जे 5 प्रश्न आहेत त्यांना प्रत्येकी 2 गुण आहेत. यामध्ये एकूण तुम्हाला प्रश्न पहिला आणि दुसरा कंपल्सरी आहे लिहायचा. नसल्यास तुम्ही एकूण 5 प्रश्न लिहू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला हे रसग्रहण? निश्चितच आवडलं असेल. तर यासाठी अशा अनेक इयत्ता 9वी आणि 10वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही AJ एज्यू सोल्युशन हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.